Hello students, welcome to our this in the class of their own next chapter part 2. आज तुमचं या इन द क्लास ऑफ देअर ओन या पाठाच्या दुसऱ्या अंकामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की कशा पद्धतीनं मुलं आपल्याच मनाचं आणि आपल्या मनाला वाटेल तेच पटेल तेच असं करत असायचे. मुलांना अभ्यासामध्ये कमी मार्क्स पडायचे, मुलं शिक्षकांचं ऐकायचे नाहीत किंवा म्हणजे त्यांची एकी असायची. एका मुलानं जर होमवर्क नाही केलं आणि समजा 99% मुलांनी होमवर्क केलं तर सगळे मुलं कोणी होमवर्क नाही केलं म्हणलं की सगळेच्या सगळे उभे राहायचे, म्हणजे अशी त्यांची एकी होती. किंवा कुणी खोडी काढली कुणाची तरी पण कुणीही कुणाचं नाव घ्यायचं नाही, सगळ्यांची खूप एकी होती, हे आपण पाहिलं. परंतु नवीन ज्या देसाई मॅडम आहेत त्या आल्यानंतर वर्गाचं चित्र सगळं बदललेलं आहे. चला तर मग आपण दुसऱ्या भागामध्ये जेव्हा देसाई मॅडम त्या मुलांना मार्कशीट देतात त्यावेळेला त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं नैराश्य पाहून देसाई मॅडम कशा दुःखी होतात आणि त्यावर मुलं काय उपाय करतात हे आपण या भागात आता पाहूयात. चला तर मग सुरू करूयात पार्ट 2 ऑफ आवर लेसन इन द क्लास ऑफ देअर ओन स्टँडर्ड 7. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. But how? What can we do? Asked Sunil. She won't be happy unless we all do well. Do you think that's possible? आकाश म्हणतो, आम्ही खूपच दुःख मॅडमला देणारी गोष्ट केलेली आहे आणि आपण सर्वांनी खूपच कमी मार्क घेतलेले परीक्षेमध्ये. त्यावेळेला सुनील म्हणतो, आपण त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणल्याशिवाय ते काही शक्य होणार नाही, पण कोणत्या पद्धतीनं ते हास्य आणायचं आहे ते मात्र आपल्याला शोधायला हवं. अँड देन सडनली इट क्लिक्ड. येस, आय सेड, वाय नॉट? वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. राईट, सेड आकाश. लेट्स डू इट. का शक्य नाही? आपण जर सर्वांनी जर ठरवलं तर आपण मॅडमच्या चेहऱ्यावरती हास्य आणू शकतो, वापस आणू शकतो. आपल्याबद्दल त्यांना अभिमान वाटेल असं आपण काहीतरी करून दाखवूयात. चला तर मग आपण ठरवूयात. सो द नेक्स्ट डे वी द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द POA, प्लॅन ऑफ ॲक्शन. We all agreed that those who get good marks should help others. तर दुसऱ्या दिवशी सगळे एकत्रित जमले आणि त्यांनी एक प्लॅन आखला, एक आराखडा आखला आणि त्यानुसार काय ठरलं? सर्वानुमते असं ठरलं की ज्यांनी चांगले मार्क्स मिळवलेले आहेत त्यांनी कमी मार्क्स मिळालेल्या पोरांना काय करायचं आहे? मदत करायची, मुलांना मदत करायची. दॅट इज ऑल व्हेरी वेल, सेड नियती. She is the maths genius in our class. I have tried to help before, but no one is interested. They don't want me to help them. खूप छान कल्पना आहे. हुशार मुलांनी दुसऱ्या मुलांना मदत करायची, नियती म्हणते. नियती पुढं असं म्हणते की मी गणितामध्ये खूप हुशार आहे, मला गणित चांगलं जमतं, पण मी जेव्हा दुसऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा माझ्याकडून समजून घेण्याची इच्छाच कुणाकडे नसते, मग मी कुणाला समजून सांगणार, असं नियती म्हणते. परहॅप्स यू आर टू बॉसी, सजेस्टेड सोली. सोली असं म्हणाले की कदाचित तू खूप बॉसी आहेस, म्हणजे तू आपल्याला खूप गणित येतं असा आविर्भाव दाखवतेस आणि कदाचित त्याचमुळे तुझ्याकडून गणित शिकायला इतर मुलं किंवा मुली नकार देत असतील किंवा तुझ्याकडून शिकण्याची इच्छा होत नसेल. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स, सेड निलेश. यू कॅन हेल्प बाय गिव्हिंग अस द आन्सर. चला तर मग शाळा सुटल्यास गणित कुणाकुणाला शिकायचं आहे, ज्याला ज्याला गणित शिकायचं आहे त्यांनी शाळा सुटल्यास इथेच थांबायचं वर्गांमध्ये आणि आपल्याला नियती शिकवेल, असं निलेश म्हणाला. See what I mean, said Niyati, and they are both way behind the class in maths. नियती म्हणते, बघा
आता तुम्हाला असं वाटतंय ना की मी बॉसी वाटते, तर मी काय करेन, मी मनापासून शिकवेल. मी असं काही मला आविर्भाव आणणार नाही, काही मी मनातून गणित शिकवेल. तयार आहात का तुम्ही? ओके, येस, डन. दिस विल नॉट डू आस्क्ड सेड आकाश. डू यू थिंक देसाई मॅम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स? You must study till you understand your maths well. It's a rule and you have to follow it. हे बघा, फक्त नियतीची वही घ्यायची, तिची गणितं कॉपी करायची असं चालणार नाही. नियती जसं शिकवेल आणि तशा पद्धतीने सर्व गणित समजून घेऊन जर तुम्ही केलं तर हा नियमाला धरून होईल. आणि मॅडमला आपल्या हेच हवं आहे आणि आपण तसंच करूयात. आपण रूल फॉलो करूयात. वी शॅल फॉलो द रूल. अँड व्हॉट इफ दे डोंट अँड देर आर मेनी लाईक देम सेड नियती. आणि जर त्यांनी केलं नाही गणित तर खूप जण आहेत असे. आय हॅव एन आयडिया सेड सोली. लेट सम ऑफ द स्टुडंट वर्क ॲज सर्च लायटर्स. दे विल विजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. हे बघा, आपण काय करूयात, सर्च लाईट्स ठेवूयात, म्हणजे विजेऱ्या ठेवूयात. विजेऱ्या म्हणजे टॉर्च, म्हणजे ते काही मुलं आपण ठरवून घेऊयात आणि ते मुलं काय करतील, संध्याकाळच्या वेळेला वेगवेगळ्या मुलांच्या घरी भेटी देतील, सर्च लाईट्स. आणि खरंच मुलं अभ्यास करताय का, गणित करतायत का, याचा ते काय करणार, हिशोब घेणार किंवा त्याकडे ते लक्ष देणार. कशी आयडिया, चांगली आहे की नाही? छान. नेक्स्ट स्लाइड. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क्ड निलेश. जर काही अडचण आली, संध्याकाळी गणित करायला लागलो आपण आणि नंतर मग त्याच्यामध्ये अडचण आली तर काय? लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड. सर्च लाईट्स काय करणार, अभ्यास करायला येत की नाही मुलं हे पाहणार फक्त. आणि स्टडी गार्ड्स पण ठेवूयात आपण. स्टडी गार्ड म्हणजे काय, सिक्युरिटी गार्ड काय करतात किंवा लाईफ गार्ड काय करतात. समुद्रामध्ये एखादं जर बुडत असेल तर त्याला वाचवण्यासाठी लाईफ बॉय असतो. लाईफ बॉय म्हणजे ट्यूब असतो, त्याच्यामध्ये हवा भरलेली असते, किंवा जे जीव वाचवण्यासाठी समुद्रामध्ये असतात त्यांना लाईफ बॉय असं म्हणतात, किंवा ते लाईफ गार्डसुद्धा त्याला म्हणतात. सिक्युरिटी गार्ड काय करतात, म्हणजे शत्रूंना येण्यापासून वाचवतात. तसे आपण स्टडी गार्ड ठेवणार आहेत. आणि त्या स्टडी गार्डचं काय काम असेल, गणिताचे स्टडी गार्ड ठेवूयात, इंग्रजीचे स्टडी गार्ड ठेवूयात, मराठीचे हिंदीचे सर्व विषयांचे आपण स्टडी गार्ड ठेवूयात. आणि स्टडी गार्ड कोण असतील, सर्वात हुशार विद्यार्थी हे स्टडी गार्ड असतील. मुलांना ज्या मुलांना अडचणी येतील ते म्हणजे घरी जात असताना, त्यांच्या भेटी देत असताना तर मुलांना काही अडचणीला तर या स्टडी गार्ड्सला ते विचारू शकतील. कशी आयडिया आहे, कशी आहे आयडिया, छान आहे का? ओके, नाईस. So that's a great idea, said Sunil. Let's have a study guard for every subject. प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण स्टडी गार्ड नेवा. छान. It didn't take very long to identify the SLs and SGs. म्हणजे काय, सर्च लाईट्स. SLs म्हणजे सर्च लाईट्स आणि SGs म्हणजे स्टडी गार्ड्स. काही वेळ लागला नाही. गणिताचे पटपट हुशार मुलं बाजूला झाले, इंग्रजीचे बाजूला, मराठीच्या बाजूला, म्हणजे स्टडी गार्ड नेवायलाही काही अडचण नाही. आणि सर्च लाईट्स, जे विद्यार्थी म्हणजे सगळ्याच विषयात म्हणजे ऑलराऊंडर होते, दोन्ही काम करू शकत होते, सर्च लाईट आणि स्टडी गार्डचं, तसे पण काही मिळाले. खूप छान झालं. अँड वी पुट द POA इन मोशन इमिडिएटली. POA म्हणजे काय, लॉंग फॉर्म काय, POAचा प्लॅन ऑफ ॲक्शन. बरोबर. We did this without letting any of the teachers in the secret. एकाही शिक्षकाला आमचा उपक्रम आम्ही सांगितला नाही. आम्ही शाळा सुटल्यानंतर काय करणार, काय करत आहोत, सगळं सिक्रेट ठेवण्याचं ठरलं. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं आम्ही देसाई मॅडमला, परंतु देसाई मॅडम कशा होत्या, अतिशय हुशार होत्या. आमच्यामध्ये काय चाललंय एका आठवड्याच्या आत त्यांनी पटकन आम्हाला हेरलं, काय चालू आहे प्रोग्राम. नेक्स्ट स्लाइड प्लीज. समथिंग इज ॲट वर्क इन द क्लास, आय एम शुअर, शी सेड. नो वन इज ever absent, everyone pays attention during lessons
अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. समथिंग हॅज हॅपन्ड. काहीतरी वर्गामध्ये नक्की घडत आहे आणि तेही चांगलं. कुणीच ॲबसेंट राहत नाही आहे शाळेमध्ये. प्रत्येकजण धडा शिकवत असताना, पाठ शिकवत असताना अतिशय लक्ष देऊन अभ्यास करतायत आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक दिसत आहे. काहीतरी नक्की शिजायला लागलं आहे. दाल में कुछ तो भी काला आहे. काहीतरी शिजत आहे. काहीतरी प्लॅन तुमचा चालू आहे. सो दॅन वी हॅड टू टेल हर. असं ओळखल्याबरोबर मॅडमला तर आम्हाला सांगावंच लागलं, कारण की आम्ही मॅडमसाठी सगळं करत होतो, तर मग सांगावं लागलं मला. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडियाज, सच डिटर्मिनेशन. दॅर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. भन्नाट कल्पना आहे तुमची. अतिशय छान अशी कल्पना आहे. आणि एवढं म्हणजे डेडिकेशन तुमचं, एवढं तुमची मेहनत, एवढं तुमचं म्हणजे त्याग, एवढ्या सगळ्या आयडियाज, खरंच तुमच्यासारखा वर्गच कुठे नाही आहे, मी तर म्हणते. वी फेल्ट सो हॅपी. वी वॅर ऑन क्लाउड 9. एव्हरी वन ऑफ अस बिगन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस, but we were actually all quite eager to take the second test and get the result. मॅडमनी आमची स्तुती केल्यावर तर आम्ही तर 9व्या आकाशावरती उडायला लागलो होतो. म्हणजे 7वें आसमान पर अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. म्हणजे खूप आनंदी असल्यानंतर माणूस कुठं असतो? 7वें आसमान पे. 7वें आसमान पर होत आहे आदमी. आणि मग हे तर 9व्या आसमानवरती, म्हणजे 9th क्लाउड, म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त आनंदी. एवढे खुश झाले होते मॅडमनी स्तुती केल्यामुळे. परंतु ते ईगर होते. कशासाठी ईगर होते? टेस्ट घेण्यासाठी, सेकंड युनिट टेस्ट, आणि त्याची परीक्षा देण्यासाठी तयारीत होते ते. This time when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each one of us personally. प्रत्येकाला तिने वैयक्तिक कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, अभिनंदन केलं. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks and some had even failed. आम्हाला खूप मोठी आशा होती. आम्हाला वाटलं की सर्वांनाच चांगले मार्क्स पडतील, परंतु एवढं करून देखील काही मुलं फेल झाली. सो दॅन वी ऑल बिगेन टू फील क्रश्ड. आम्हाला परत वाईट वाटायला लागलं. नैना, हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड, वुडंट बिअर इट. एक नैना नावाची मुलगी होती आणि तिला लाल मार्क, रेड मार्क, फेल मार्क तिला भेटला आणि तिचं दुःख तर तिला आवरल्याच जाऊ शकत नव्हतं. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सॉड. ती रडू लागली आणि म्हणू लागली, फक्त माझ्यामुळे सगळ्या वर्गाला आज खाली मान घालायची पाळी आली, कारण की सगळ्यांना मार्क्स मिळाले आणि मलाच मार्क्स मिळाले नाही. नेक्स्ट स्लाइड. But our dear class teacher went to her and hugged her. परंतु आमच्या प्रिय देसाई मॅडम तिच्याकडे गेल्या आणि अशी घट्ट तिला मिठी मारली आणि सांगितलं आणि म्हणाल्या, नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. लुक ॲट युअर कार्ड. लास्ट टाइम you had got only 2 marks out of 50 in science, and this time it's 16. It's quite a leap. नैना, काहीच वाटून घ्यायची आवश्यकता नाही. हे बघ, गेल्या पहिल्या चाचणीमध्ये तुला फक्त 50 पैकी 2 मार्क पडले होते आणि यावेळेला चक्क 50 पैकी तुला 16 मार्क पडलेत. 2 वरून तू 16 वरती गेलेस म्हणजे तू नक्कीच प्रोग्रेस केलेला आहेस. वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही. खूप छान तू लीप घेतलेस, झेप घेतलीस. 2 पासून 16 मार्क म्हणजे खूप छान केलंस बेटा. काहीही टेन्शन घेऊ नकोस. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि मला माहिती आहे तू चांगल्या दिशेने चालली आहेस आणि तू हे कीप इट अप ठेवणार आहेस. असंच्या असं तुझा अभ्यास असाच वाढवत जाणार आहेस. अँड आय ॲम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे आणि तुझा देखील अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट.
सर्वांचा या देसाई मॅडमला अभिमान होता. अशा प्रकारचा वर्ग इन द क्लास ऑफ देअर ओन. काय तुम्ही कल्पना करू शकतात तिसऱ्या चाचणीमध्ये काय घडलं असेल, परीक्षेमध्ये काय घडलं असेल? हां, अगदी बरोबर, सर्वांनाच छान मार्क्स पडले असतील. बरोबर, व्हेरी नाईस. कसा वाटला धडा? इन द क्लास ऑफ देअर ओन. बघा मुलांना, तुम्ही जर ठरवलं ना तर तुम्ही खालचं जग वर करू शकतात. म्हणजे तुम्ही काहीही करू शकतात. पासचं नापास आणि नापासचं पास. तुम्ही जर ठरवलं चांगलं वागून, चांगल्या गोष्टी करून एकदम उत्कृष्ट असा वर्ग हा इयत्ता 7वीचा एकदम छान असा झाला. सर्वच्या सर्व सुंदर मार्क सर्वच्या सर्व वर्गामध्ये सर्व विद्यार्थी मिळू लागले आणि असा वर्ग कुठेच नव्हता आणि कुठेच नसणार अशा प्रकारची ख्याती या वर्गाची आहे. म्हणून तुमचा वर्ग 7वीचा. लक्षात ठेवा, 7वीचा पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तुमच्या लक्षात येईल 7वीचं किती महत्त्व आहे, हो की नाही? व्हेरी नाईस. तर पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल विद्यार्थी मित्र हो, पहिला व्हिडिओ 7वीबद्दलचा अवश्य पहा. खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. लाईफ चेंजिंग व्हिडिओ, द फर्स्ट व्हिडिओ फॉर द 7th स्टँडर्ड. कीप वॉचिंग, कीप शेअरिंग अँड लाईक युअर व्हिडिओ अँड लेट्स मीट इन अवर नेक्स्ट period. Till then, be home, be at home.